Hello friends, welcome to my YouTube channel. Today we are learn class 5th subject English topic Science Fun Fair. विद्यार्थ्यांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण सायन्स फन फेअर या लेसनमध्ये मागील व्हिडिओमध्ये दोन प्रयोग, दोन एक्सपेरिमेंट हे या ठिकाणी मी एक्सप्लेन केलेली होती. त्यानंतर आता या ठिकाणी थर्ड एक्सपेरिमेंट मी या ठिकाणी एक्सप्लेन करणार आहे. तर थर्ड एक्सपेरिमेंट आहे, हा एक बॉय आहे आणि या बॉयने या एक्सपेरिमेंटसाठी लागणारं साहित्य या ठिकाणी जमा केलेलं आहे. मग त्याला कोणकोणतं साहित्य लागतं? बलून, बॉटल, त्यानंतर व्हिनेगार आणि सोडा. हे चारही वस्तू ह्या त्या विद्यार्थ्याला त्या ठिकाणी लागत असतात, त्या बॉयला लागत असतात. मग या चार वस्तू घेऊन हा बॉय या ठिकाणी एक्सपेरिमेंट प्रयोग सादर करत आहे. गुड मॉर्निंग, शुभ प्रभात. आय एम गोइंग टू प्रेझेंट अन एक्सपेरिमेंट. मी या ठिकाणी एक प्रयोग सादर करत आहे. यू विल लव टू वॉच दिस. तुम्हाला हा जो प्रयोग आहे हा प्रयोग पाहायला आवडेल. दिस बॉटल होल्ड विनेगार. ही जी बॉटल आहे या बॉटलच्या मध्ये विनेगार हे टाकलेले. हे जे व्हाईट कलरचं आहे हे आहे विनेगार. दिस बलून होल्ड बेकिंग सोडा. नाव आय विल फिट द बलून ऑन द माउथ ऑफ द बॉटल लाईक दिस. मी या ठिकाणी एक बलून घेतला आहे आणि या बलूनच्या मध्ये बेकिंग सोडा त्याचा टाकला आणि त्यानंतर हा बलून या बॉटलला फिट बसवला. नाव आय विल लिफ्ट द बलून, देन द सोडा विल फॉल इन द बॉटल अँड देन जस्ट वॉश. जेव्हा हा बलून ह्या बॉटलला फिट बसवला त्यानंतर या बलूनमधलं सोडा हा या विनेगारमध्ये पडतो आणि दोघं मिक्स होतात. द बलून ब्लोज अप. या दोन्ही गोष्टी जेव्हा मिक्स झाल्या त्यानंतर हा जो बलून आहे हा बलून ब्लोज अप म्हणजे मोठा मोठा व्हायला लागला. व्हेन यू मिक्स सोडा अँड विनेगार. या ठिकाणी सोडा आणि विनेगार हे एकत्र झालं. अ गॅस नोन ॲज कार्बन डायऑक्साईड फॉर्म. सोडा आणि विनेगार हे एकत्र झाल्यानंतर त्या ठिकाणी जो वायू तयार होतो तो आहे कार्बन डायऑक्साईड. आणि या कार्बन डायऑक्साईड वायू तयार झाल्यामुळे हा वायू गॅस स्वरूपात तयार होतो आणि हा गॅस जेव्हा या बलूनमध्ये जातो त्यावेळेस बलून हा मोठा बनतो. द बलून ब्लोज अप बिकॉज ऑफ द गॅस. बलूनमध्ये गॅस गेला आणि म्हणून हा बलून मोठा झाला. थँक्यू फॉर वॉचिंग माय एक्सपेरिमेंट. आणि अशा प्रकारे हा जो एक्सपेरिमेंट आहे हा एक्सपेरिमेंट या ठिकाणी मी करून दाखवला आहे की कशा प्रकारे फुगा हा आपण फुगवू शकतो. त्यानंतर नेक्स्ट एक्सपेरिमेंट आहे मॅग्नेट. मॅग्नेटशी रिलेटेड आहे. या ठिकाणी हा एक बॉय आहे, त्याच्या हातामध्ये हे यू आकाराचं जे आहे हे आहे मॅग्नेट. या बॉयला मॅग्नेटचा प्रयोग करण्यासाठी जे साहित्य लागतं त्यामध्ये मॅग्नेट, एक बाऊल, त्यानंतर पिना किंवा लोखंडी खिळे किंवा लोखंडी पिना आणि पेपर हे चारही साहित्य या ठिकाणी त्याला एक्सपेरिमेंटसाठी लागत आहे. मग या ठिकाणी हा बॉय एक्सपेरिमेंट या ठिकाणी करून दाखवत आहे. आय एम गोइंग टू शो यू. मी या ठिकाणी हा प्रयोग करून दाखवतो. समथिंग दॅट लुक्स लाईक मॅजिक. काहीतरी या ठिकाणी मॅजिक आहे. बट इट्स नॉट मॅजिक. परंतु हे काही मॅजिक नाही, ही काही जादू नाही. इट इज अ सायन्स. हे काय आहे? विज्ञान आहे, एक वैज्ञानिक असा प्रयोग आहे. दिस इज अ मॅग्नेट. हा बॉय म्हणतो की दिस इज अ मॅग्नेट. हे एक मॅग्नेट आहे. इट अट्रॅक्ट टुवर्ड्स इटसेल्फ. आणि हे मॅग्नेट या खालील पिनांना आपल्याकडे अट्रॅक्ट करतं. एव्हरीथिंग दॅट इज अ मेड ऑफ आयरन. प्रत्येक आयरन वस्तू, प्रत्येक लोखंडी वस्तू ही त्या मॅग्नेटकडे अट्रॅक्ट होते. जस्ट वॉच, पहा. इट ड्रॉज द क्लिप थ्रू एअर. या ठिकाणी मी या काही क्लिप ठेवलेल्या आहे आणि त्या या ठिकाणी या मॅग्नेटकडे त्या ओढल्या जातात, मॅग्नेटकडे अट्रॅक्ट होतात. म्हणजेच या ठिकाणी ह्या मॅग्नेटला ह्या पिना ह्या चिकटल्या जातात. आय विल पुट द क्लिप इन अ ग्लास ऑफ बाउल्स. आता मी ह्या पिना ह्या बाउलमध्ये, काचेच्या वाटीमध्ये टाकल्या. आय विल पुट द क्लिप इन ग्लास बाउल.
इट ड्रॉज द क्लिप थ्रू ग्लास. या ग्लासमध्ये मी या पिना टाकलेल्या आहेत. आय विल पोअर सम वॉटर इन द बाउल. या बाउलमध्ये पाणीही टाकलेले. पिना आणि पाणी दोघं या ठिकाणी या बाउलमध्ये टाकलेले. हे एक काचेचं बाउल आहे. इट ड्रॉज द क्लिप थ्रू वॉटर अँड थ्रू ग्लास. या पिना या लोहचुंबक जवळ नेल्यानंतर या पाण्यामधील पिना हे जे लोहचुंबक आहे, हे जे मॅग्नेट आहे, हे याच्याकडे ओढून घेतं, ॲट्रॅक्ट करतं. म्हणजे पिना पाण्यात असल्या तरीसुद्धा मॅग्नेट ॲट्रॅक्ट करतं आणि पिना ह्या टेबलावर असल्या किंवा पेपरावर असल्या तरीसुद्धा त्या मॅग्नेटकडे ॲट्रॅक्ट होतात. डू यू वॉन्ट टू ट्राय इट. तुम्ही हा प्रयोग करू शकता. ट्राय इट विथ पेपर. तुम्ही एका पेपर घ्यायचा, त्या पेपरावर या पिना ठेवायच्या आणि मॅग्नेट घ्यायचं आणि नंतर ते मॅग्नेट त्या पिनांच्या जवळ नेलं की कशा प्रकारे त्या पिना ह्या मॅग्नेटकडे ॲट्रॅक्ट होतात हे तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात. थँक्यू. हा प्रयोग तुम्ही स्वतः घरी करू शकतात. तर थँक्यू. मग त्या ठिकाणी हा मुलगा हा जो प्रयोग केला आहे तो प्रयोग मी या ठिकाणी करून दाखवला आहे त्याबद्दल थँक्यू. आणि तुम्ही सर्वांनी हा प्रयोग पाहिला त्याबद्दलही मी या ठिकाणी थँक्यू म्हणतो. अशा प्रकारे हे 2 एक्सपेरिमेंट या ठिकाणी या बॉईजने करून दाखवलेले. तर हेच एक्सपेरिमेंट तुम्ही तुमच्या घरीसुद्धा करू शकतात. तर विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.